शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय काळे सहर्ष स्वागत करतो आमच्या या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चॅनल पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये तूर पिकाला कोणते खत दिले पाहिजे व केव्हा दिले पाहिजे तसेच याची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत। चला तर मित्रो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तूर पिकाचा जर आपण विचार केला तर तूर पिका 6 महिन्याला काढायला येते। त्यामुळे मित्रांनो, पहिले खते तूर पिकाला एकतर तूर पेरताना द्यायचे आहे, नाहीतर आपले पीक हे 25 ते 30 दिवसांचे झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहे। शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला नत्राची खूप कमी गरज असते, त्यामुळे आपल्याला तूर पिकात नत्राचा म्हणजे युरियाचा खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी वापर करायचा आहे। जवळपास नाही केला तरी चालेल। त्यामुळे तुम्ही तूर पिकामध्ये खताचा वापर करत असताना तुम्हाला 12-32-16 असेल किंवा 15-15-15 असेल किंवा 14-35-14 असेल किंवा 10-26-26 असेल, यासारख्या खतांचा वापर आपल्याला तूर पिकात करायचा आहे। कारण शेतकरी मित्रांनो, या खतामध्ये स्फुरद आणि पालाची मात्रा असते, त्यामुळे ही खते वापरायची। आणि 20-20-013 असेल, DAP असेल, असे खते वापरायचे आपल्याला त्या ठिकाणी टाळायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, 15-15-15 असेल किंवा 12-32-16 असेल किंवा 10-26-26 असेल, या खताचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। हे खत वापरत असताना तुम्हाला 100 किलो प्रति एकरासाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे। तसेच तुम्हाला यासोबत सल्फर 10 किलो या ठिकाणी वापरायचे आहे। शेतकरी मित्रांनो, यापैकी तुम्हाला कोणतेही एक खत तुम्ही घेऊन त्यात सल्फर 10 किलो मिक्स करून एकरी 110 किलोचा डोस तयार करून तुम्हाला हा पहिला डोस तुम्हाला द्यायचा आहे। आणि दुसरे खत व्यवस्थापन हे तुम्हाला 65 ते 75 दिवसांच्या आत त्या ठिकाणी करायचे आहे। दुसरे खत व्यवस्थापन करत असताना तुम्ही यापैकी कोणतेही एक खत त्या ठिकाणी वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तूर पिकात खत व्यवस्थापन करू शकता। मित्रांनो, दिलेली माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांसोबत व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत इथून पुढे येत राहतील। पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।